जिमवाल्याने असली भारी लावली ना आयडिया लॉजिक ते नाही का आवे का तथा क्या कर सकते हो तुम दाखवतो तुम्हाला सीधीस इथं तुटलेलं आहे असलं ना मग दाखवतो असं असं तुटलेलं आहे म्हणून हे त्यांचं कराटेचं पंचपेड आहे. हॅलो गाईज वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर गाईज जस्ट मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये बोललेलं की कॉलेज पुढचं व्लॉग कॉलेजचा असेल. तर गाईज कॉलेजमध्ये फोन अलाउड नाही पण चालतं टेम्पररी ते टेम्पररी आणि मी प्रयत्न पण केले नाही का कॉलेजमध्ये ब्लॉग करायचा पण नाही हो डेअरिंग जास्त करून असं मुलं असतात ते बघतात त्याच्यामुळे नाही डेअरिंग होत. आणि बघू आज ब्लॉग काढायचा विचार केला पण तुम्हाला एक विचारायचं होतं तुम्हाला पण डेली ब्लॉग केला तर तुम्हाला आवडेल का आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करू का मी हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज करू ब्लॉगला सुरुवात. तर गाईज मम्मी तर आत्ता सध्या आजारी आहे रात्रीपासून ती पण जेवली नाही तर बघू आपण काय आता आपणच करू स्वयंपाकाचं ज्यावेळेस नाश्त्याचं ते करूयात. चला बघू बहीण काय म्हणते काय करायचं काय नाही तर ते दोघं डिसाईड करू काय करायचं. तर गाईज नाश्त्याला काय बनायचं ते अजून डिसाईडच नाही झालेलं. गाईज नाश्त्याला काय बनायचं ते अजून डिसाईडच नाही झालेलं. आता जस्ट बाहेर आलतो आमच्या इथलं व्ह्यूज बघा फक्त आज जास्त पाऊस नाही आलेला. भारी दिसतात तिथं आणि आज रविवार असल्यामुळे सगळे कुठे ना कुठे फिरायला जातात आणि आम्ही घरी अख्खा रस्ता सामसूम पडलेला आहे तुम्हाला दाखवतो. अख्खा रस्ता सामसूम पडलेला आहे इकडं पण बिकॉज हमारी मम्मी बीमार है इसलिए हम किधर नहीं जा रही. चला बघूच आता काहीतरी नाश्त्यात बनवायचं. तर काही नाश्त्याला काय करू विचार करत आम्ही नाश्ता पण बनवला पण ब्लॉग बनवायचं राहिला. तर आता तुम्हाला दाखवतो मी नाश्त्याला काय बनवलेलं आहे म्हणजे मी आणि माझ्या बहिणीने मिळून बनवलेलं आहे दाखवतो. बहिणीने भाकर केली शिदीस भाकर बनवलेली मी अंड्याचं कालवण बनवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला दाखवतो जस्ट. येतं भाई तुमचे पण भावाला येतं तुम्ही काय टेन्शन नका घेऊ आम्हाला पण येतं कारण की आपण हॉटेल मॅनेजमेंटला जाणतो. तर बघू मम्मी अजून आजरी आत्ताशी आंघोळीला गेली. आत्ता वाजलेले आहेत आणि आत्ताशी ती आंघोळीला गेलेली. काय हरकत नाही आपण बनवलेला नाश्ता करेल लवकरात लवकर बरी होईल ती. आणि आता पप्पांना पण फोन करू या नाश्त्याला म्हणून. तर चला आता बनवलं आहे तर गरम गरम फटाफट आपण जेवण पण घेऊ. तर चला. तर गाईज आज संडे मग आता प्लॅन होता आज खेकडे पकड जायचं पण कोणतीच पोर येतं नाही सगळी गावाला नाही तर कुठे गेलेत. बघू आता अनुराग शेवटे पण त्याचे पण पप्पा आहेत त्याच्यामुळे तो पण नाही जास्त बाहेर ते पप्पा असल्या बघू. आणि आता जायचे रस्त्यावर ब्लॉक करतो डेअरिंग बघा आता हळूहळू वाढत चाललेली. तर गाईज आता दुपारचे 1:50 झालेले आहेत आणि घरचे सर्व झोपलेले आहेत पण मला झोप येते पण मी झोपणार नाही कारण की आत्ता झोपलं तर रात्री उशिरा झोप येईल आणि उशिरा झोपलं तर उद्या सकाळी कॉलेज आहे. उद्या सकाळी कॉलेजला उशिरा पोचेल मी त्यासाठी नाही झोपलेलं परवडेल ना बाई. पण बाई एकटं राहून काय करू समजत नाही. घरचे झोपलेले आहेत या दुसऱ्या रूममध्ये आलेलो आहे मी तिथं ब्लॉग बनवतो असं खिडकीला ब्लॉग आहे ठेवून कॅमेरा ठेवून. पण आता काय करू पोरं पण नाहीत खेकडे पकडायला जायचं होतं खेकडे पण पकडाय कोणच नाही म्हणून मी पण ते कसं काय जाऊ त्यापेक्षा नाही गेले परवडतं. आता झोप पण आली पण झोपणार नाही मी बघू आता काय होईल ते टाईमपास. फोन आहे पण फोन तर किती वेळ बघणार ना माणूस. चला रस्ता इथं पण तर रस्त्यावर असं ब्लॉग बनवतोय पोरच नाही माणसं येतात जातात ते बघतात त्यांना काही ते वेगळंच वाटतं काय नाही का मागापासून प्रिपरेशन करतो काय बोलू बोलतो जे आता मनात जे येतं ते सगळं बोलून टाकतोय मी. तर बघू आता काय होईल ते. गाईज बघता 3 वाजलेले आहेत आणि आता झोप आलेली मला पण झोपणार नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे झोप आल्यावर कॉलेजला तर उशीर होणारच आहे म्हणून आता मी डिसाईड केलं नाही का गाडी धुणार आहे कारण की उद्या कॉलेजला मी गाडीच नेतो ना. तर कॉलेजमध्ये गाडी जर का घाण झाली तर धुवू आपण. बघू शकता गाडीची सध्याची कंडिशन अख्खी घाण झालेली. चला आपण धुऊयात ते.
आत्ता शूट करायचे गाडी धुवायला माझे हात दोन्ही व्यस्त असणार, त्यामुळे आपण हे ट्रायपॉड काढलं. आणि तुम्ही एक नोटीस पण केलं असं नाही का, मी काय असं गाडी वगैरे धुवायच्या टायमिंगलाच असं ट्रायपॉड काढत असतो आहे. तर मला गरजच नाही त्याची, कारण की मी हाताने स्टेबल करू शकतो आणि फक्त नाही का काम असेल तरच मी ट्रायपॉड यूज करतो. म्हणून मी ट्रायपॉड काढतो. आणि माझा सेटअप बघायचा असेल तर तुम्हाला थांबा दाखवतो. तर मी ट्रायपॉड असं ॲडजस्ट करतो, एक कांद्यांमध्ये फिक्स होतात, मग पडत नाही, हालत नाही. पण ह्याच्यात फोन फिक्स करण्याचा अवघड आहे जरा, तर आपण करूयात. गाईज गाडी वॉश करून झालेली आहे. आपण गाडी खालून वरती पण आणलेली, बघू शकता वॉश करून झालेली एकदम भारी दिसते. तर आता फक्त उद्या कॉलेजला न्यायची, त्याच्यावरती काढायचीच नाही, कारण की त्यावरती काढली की खराबच होणार ती, त्याच्यामुळं नाही काढायची ती. तर बघू आता काय होतं आहे. अनुराग पण गेला त्याच्या पप्पांसंग कुठे बाहेर, मी गेलो त्यांच्या इथं, गेला आता येईल थोड्या वेळाने असे बोललेत ते पण बघू आता ते येतं का नाही. चला ते आले भेटू आपण. तर गाईज आता अनुराग आपल्या घरी आलेला आहे, बघू शकता. आणि आता आम्ही जाणार आहे खेकडे बघायला. तर चला गाडी पण काढलेली, आपण म्हणलं होतं ना गाडी नाही काढणं, गाडी वॉश केली तर काढली आपण. तर जाऊ आता खेकड्यांसाठी काही पण. तर गाईज आता आपण खेकडे पकडायला आलतो, पण इथं खेकडेच नाही. आता आमच्या इथं बारकी पोरं दिसलेली, ही बारकी पोराने सांगितलं आम्हाला की इथं खेकडे नाहीत म्हणून. म्हणजे लय वेळ झालं ते थांबले तिथं, पोरं बघू शकतो थांबले तिथं खेकडे पकडते. इथं पण एक जण खेकडे पकडतोय, म्हणजे लय झालं खेकडे पकडतात पण खेकडे नाहीत. चला आता घरी जाऊया. तर गाईज आत्ता मी जिमला आलेलो आहे, संध्याकाळचे 8 वाजले असतात, कारण मी 7:30 वाजता घरातनं निघलेलो. तर आलो आता 8 वाजता घरी जिममध्ये. तर आता जिम लवकर करूया. आणि नेमकं आज मी ट्रायपॉड विसरलो, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असते शूट्स. तर जाऊ द्या, जसं होईल तसं दाखवतो तुम्हाला. चला ह्या गाई जिममध्ये मी एकटाच आहे, कोणच नाही. अनुरागला काम होतं त्याच्यामुळे ते आलता, तो हे आला नाही. तर बघू शकता एकटाच आले, कोणच नाही जिममध्ये. थांबा तुम्हाला दाखवतो. अख्खी जिम सामसूम आहे, फक्त मी आलो आहे. काहीच मी डेलीसारखं प्रत्येक मशीन मारतो. आणि एक मशीन तुटलेली होती जरा नाही का, पण आम्ही ॲडजस्ट करायचो. पण जिमवाल्याने असली भारी लावली ना आयडिया, लॉजिक ती नाही का, अमेरिका के तथा क्या कर सकते हो तुम, दाखवतो तुम्हाला. सीधीस इथं तुटलेलं आहे असलं ना, मग दाखवतो. असं तुटलेलं आहे, म्हणून हे त्यांचं कराटेचं पंचपॅड आहे. पंचपॅडची बॅग आहे छोटीशी, ती लावली म्हणजे कसं आहे, कोणाला लागणार पण नाही, कोणाला ॲडजस्ट पण करावं लागणार नाही. तर गाईज आपली सगळी जिम मारून झालेली आहे, घाम बघू शकतो तुम्ही. तर चला आता जाऊया घरी, डायरेक्ट भेटू. आता मी रस्त्यावर आलतो जस्ट नाही का असंच, आणि जेवण वगैरे पण झालेलं आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सांगा मी चॅलेंज एक्सेप्ट केलं पाहिजे का ते 30 दिवसाचं. आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि काहीच पटापटा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.